तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण चाललो होते म्हणजे कातलपाडा येथे नवीनच बंदर झाले तिकडे गाड्या बघायला। चला तर मग थोड्याच वेळात पोहोचू आपण तिकडे। शिवसेनेचे नेते आदरणीय सुनीलजी म्हात्रे, बैलगाडीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, उपस्थित सर्व मंचावरील बैलगाडीचे ज्यांना माहिती आहे ते सगळे प्रमुख शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर बैलगाडी मैदान तयार करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे। पण खरंच कातलपाडा किंवा चौलच्या समस्त ग्रामस्थांनी आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ बैलगाडी याच्यासाठी ग्राउंडची उपलब्धता अतिशय सुंदररित्या केली आहे। आज क्रिकेट असेल, कबड्डी असेल, बैलगाडी असेल, ग्राउंड उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून अतिशय सुंदररित्या या ठिकाणी ग्राउंडची उपलब्धता केली। मला जेव्हा भेटायला आलं तेव्हा मला शंका मनात होती की नक्की ग्राउंड होईल का न होईल, कारण आपल्याला जागेचा भाव आणि एकंदर शेतकऱ्यांचा हे बघितलं तर जागा कोण घेत नाही आहे। पण खरं आहे की आज अतिशय सुंदररित्या या ठिकाणी ग्राउंडची उपलब्धता केली आणि सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्यांचा खेळ या ठिकाणी तुम्ही हौशीने घेतायत, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने हौशी बैलगाडी मित्रमंडळ कातलपाडा आणि चौलच्या समस्त सगळ्या कमिटी मेंबरचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण आता देखील दादा मी विनंती करतोय आपण सुद्धा मनोगत व्यक्त करा। तुमचे स्टार चांगले आहेत, स्टार खूप चांगले आहेत, स्टार बरोबर तुमचे बैल सुद्धा चांगले आहेत। आज बैलांनी नाद केला, काय सांगाल पब्लिकला नादाविषयी? काय सर धन्यवाद, मला फायनली म्हणजे जाम नाव गेलं आहे माझं, धन्यवाद। प्रेक्षकांनी 9,600 रुपये बक्षीस दिले, त्यांना काय म्हणा? आणि माझ्या प्रेक्षकांचा माझ्यावर प्रेम आहे। ठीक आहे, एक मिनिट मला माईक चालू ठेवा। आमचे मित्र शैलेश वर्तक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं आणि दादा परेश तुझ्याकडून एकनाथ जनार्दन ठाकूर यांच्याकडून 500 असं 1,000 रुपयाचं अजून आहे। थांबा, काही करू नका, सांगा टोटल। प्रथमेश नाईक यांच्याकडून सुद्धा 500 रुपये, म्हणजे आता नंतर 3,000 रुपये आले। चला मामा हात मिळवायचा आहे, हात मिळवा, हात मिळवा। शैलेश वर्धक हे सुद्धा बैलगाडी फायनल सम्राट आहेत, तर 11,060 रुपये। मामा बाबा, मामा बाबा, कालू बाबा कोण बोलतात, कोण दुसरा चालेल, कालू बाबा बोलू द्या, आनंद बाबा बोलू द्या, पण गाडी पहिले आल्यानंतर हा जो उत्साह हा चेहऱ्यावर कायम पाहिजे। तर मित्रांनो, कातलपाडा बंदरातील फायनलचे मानकरी न भूतो न भविष्य असा विजय मिळवलेला आहे मामांनी। त्यांची गाडी झेंड्यावर पलटी झाली आणि बिना ड्रायव्हरची गाडीनी 1 नंबर केला, प्रथमतः अभिनंदन। तर काय सांगाल बाबा, काय झालेलं झेंड्यावर? कारण झेंड्यावर मी गाडी सुटल्यापासून तिसरा गेलो ना, तिसरं वर तेवढ्यात माझी गाडी पलटी झाली। आम्ही गाडी खाली घावलो, तो पण माझा ड्रायव्हर पण होतो, तो पण मी पण, फक्त गाडी मी पाहिली पलटी झालेली, म्हणजे अशी एवढी बघितली तर त्यातून आता काय होईल ना काय नाही खलास म्हणून। तर तिथं अर्ध्यावरती आल्यानंतर लोकांनी सांगितलं गाडी 1 नंबर गेली म्हणून। माझा आनंद अगदी गगनात मावेना असा झाला। आनंदाश्रू आले का तेव्हा? भरपूर, म्हणजे काय एवढं महिलांनी माझं काहीच नाही ते आता नाही, तेच बिना ड्रायव्हरची गाडी आहे ना म्हणजे। आणि आपल्या सोबत आता आहे त्या यांचं नाव काय, श्रीकांत काटकर यांच्याकडून जो फायनलला यांच्याकडे एक बैल आहे, हा बाला मोरा सागर, यांच्या मुलाचं नाव सागर होतं म्हणून बैलाचं नाव सागर। तर काय सांगाल बाबा, तुमच्याकडे असताना बैल कसा धावत होता? माझ्याकडे धावत होता, तो खांबावर मला बोलत 3 ड्रायव्हर बसवलं मी, तरी वाढला नाही, तर मी रागाने इकून टाकला। अच्छा, आणि बाबांनी त्याला चांगला घडवला। आणि बाबा मागच्या शर्यतीला पण आपण फिरायला पहिले गेला तिथे तिथे काय झालं, तेव्हा सुद्धा आपला नंबर आला असता? नंबर आपलाच होता, आमचा जो ड्रायव्हर होता त्याने उडी टाकली, पण त्याला गाडी मिळालीच नाही। ती गाडी जर मिळाली असती तर नंबर आपलाच होता बोला, पण ती गाडी त्याला मिळालीच नाही। तिथं भरपूर म्हणजे गॅप, भरपूर गाड्या दुसऱ्या गाड्या नव्हत्या। आणि ते त्या दिवशीचं जे काय राहिलं होतं ते सगळं इथे भरून काढलं। आणि एक सांगायचं होतं, जो विनोद पाटील यांच्याकडे पिंट्या आहे तो सुद्धा बाबांच्याच गोट्यातून गेलेला पहिला आहे। माझ्या गोट्यातला
तो आपण कुठल्या गटापर्यंत हाकललेला तो सेमीला धावत होता बऱ्यापैकी. आणि तिकडे गेल्यावर पण त्याने पण नाद केला. आम्ही गाड्या बंद होत्या ना, हा विकून टाकला. गाड्या बंद आता काय गाड्या होणार नाही कोरोना काळामध्ये. विकला आणि एक कोंडरू बारकं होतं लहान आणि मग त्याला हा घेतला, जोड घेतला. जोड घेऊन त्यांच्या गावातच नेला. आम्हाला द्या. आणि हा ड्रायव्हर होता पाठी मागे. तू काय सांगशील म्हणजे झेंड्यावर काय झालं आज? आज काय झालं, आम्ही तिसरा म्हणजे फिरलो आणि काय झालं म्हणजे पलटी झाली. गाडी पलटी झाली, मी सरळ केले आणि ते बैल निघलं तर गेलं. आणि ह्याची झेंड्यावर मागच्या वलवलीमध्ये सुद्धा चांगली टर्न केलेला तेव्हा गाडी नंबरला आलेली. तर एक नंबर जॉकी आहे आणि त्या दिवशी पण थोडासा काही चूक झाली रोयाला. तो का आठव्या गाडीवर बसला ना सेमी फायनलला, हा त्याला दमला होता. दमलेला. एकदम दमला, विश्रांतीच नाही मिळाली त्याला. बरोबर. आणि आपल्यासोबत आहे, तुमचं नाव काय? महेंद्र अवचटकर. महेंद्र आवचटकर. तुम्ही काय सांगाल? हे तुम्ही यांचे मामा आहे. मामा आहे. यांनीच आम्हाला बैलगाडी शौक असो, कुठलं न्याय कबड्डी असो, सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला समजून सांगणार असं एकमेव आता माझा मामा. त्यांचं वय आहे 75. त्याची सुद्धा आम्हाला वाईट वाटलं, रोयाला गाडी फिरली नाही आणि आमचा बाबू चांगला करतो. मी एक दिवसभर जेवलो नाही, बैलगाडी आली नाही म्हणून म्हणून आणि फोन पण नाही केला कोणाला. मग आज पार्टी देणार. आणि मामा सांगेल म्हणजे मामा असं आमचा आहे. मामाच्या गोट्यामध्ये कुठलाही बैल येऊ द्या, शंभडा येऊ दे, लुल्या येऊ दे, पांगा येऊ दे, तो बैल चालणारच. कारण मामाचं मत हे सगळ्या बैलाबद्दल चांगलं असतं. आम्ही कोणाचा दुश्मनाचाच बैल असला तरी तो आमचा बैल, त्याचा आम्ही सन्मान मानतो, सन्मान करतो म्हणून आमचं बैल चालतात. ओके, छान बोललात तुम्ही. आणि तुझं नाव काय? प्रणय. आणि तू पण छान गाडी हाकलतोस. बोला एकदा नाद एकच, गणपती बाप्पा. तर मित्रांनो, कातलपाटा येथील फायनल गटामध्ये दुसरा नंबर आलेला आहे सादिकले बंधू. प्रथमतः अभिनंदन. प्रणित काय झालं आज? गाडीवर कोणत्याच बसलाच नाही तू. ड्रायव्हर केतन होता. केतन काय आला? 2 नंबर आला. कुठे कमी पडलो तर पहिला नंबर गेला. अच्छा, आणि हा कितवा गुलाल आहे फायनलचा? आधी आले नाही का नंबरला? अच्छा, सुरुवात झाली. अभिनंदन. आणि काय नाव? पाखरे आणि भिंगरी. ओके, अभिनंदन. नाद एकच. मित्रांनो, फायनलच्या गटामध्ये तिसरा नंबर आलेला आहे. नाव काय दादा? रवींद्र गोविंद पाटील झिराड. अभिनंदन. आणि काय सांगाल बैलांबद्दल आणि आमच्या ड्रायव्हरबद्दल? सुधीर हे फायनलचे मोठे ड्रायव्हर आहेत, भाटातले पण आणि बंदरातले पण. तेच सांगतील आता काय. नाही, मागे मी पण बोललेलो की सुधीर दादानी आता एंट्री केली आणि तो ज्या गाडीवर बसेल ती गाडी हमखास गुलालात असेल. कारण ह्याचं प्रत्येक म्हणजे त्यांच्या गावातलीच गाडी प्री क्वार्टरला अंतरात आली आणि आता ही गाडी सुद्धा गुलाल झाली. काय सांगशील दादा? आणि बैलांची नाव काही? सोने आणि पाहिजे. कधी केलाय जोड? आत्ताच केलं. या वर्षीच केलाय का? ओके, अभिनंदन. थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. हे दुसरा ड्रायव्हर तुमचा आहे होता. अभिनंदन. आणि कसं वाटलं दादासोबत गाडी हाकलताना? दादाला खूपच एक्सपिरियन्स आहे. या बैलांसोबत माझ्यासोबत फर्स्ट टाइम बसला. 8 वर्षात 2दा होता दादा. काय शिकायला भेटलं त्याकडून, कशी गाडी हाकलायची? तर अभिनंदन तुमचं. तुमचं नाव काय? नंदू. आणि ह्याच्या इथेच बैल असतात आणि हाच सर्व करतो या बैलांचा. ओके, म्हणजे त्याचेच बैल झाले. अभिनंदन. 16व्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे मित्रांनो, ध्रुव रुपेश शिंदे. अभिनंदन. धन्यवाद. या वर्षातला कितवा गुलाल आहे? 3 वेळा तिसरी झाली. तेव्हा आज हॅट्रिक झाली. अभिनंदन. आणि आज गट जाम वरती चढवलेला ना, पण बैल चांगले धावले. काय नाव बैलांची? बाजी आणि मथुर. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आरवी दृष्टी शिंदे उसर म्हणजे संदेशदाची गाडी 21व्या गटामध्ये तिसरी आली ना. अभिनंदन. कितवा गुलाल झाला बैलांचा या वर्षात? सुरुवात झाली गुलालाची सुरुवात झाली. अभिनंदन. मित्रांनो, गिरीश पाटील मल्याण सेमी फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेले. प्रथमतः अभिनंदन दादा. धन्यवाद. गिरीश पाटील हे नाव सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप जुनं आहे. प्रथम क्रमांक आली होती, आज इथे द्वितीय क्रमांक. बेलीमध्ये पहिली आलेली सेमीफायनलला.
मग आता पुन्हा एकदा फायनल कधी गाजवणार आपण? कारण आज पहिली आली तर पुढल्या वेळेला फायनल हाकल्याची इच्छा होती, पण चला 2 नंबर आणि जर मिनिटं दिली तर हाकलणार. पुढला बंदर कुठला आहे? महाजने. आता महाजन आहे इथे आहेत ना. 9 तारखेला महाजनाची दिवशी प्रोग्राम आहे. हां, 9 तारखेला महानला हाकला. महानला असेल. ठीक आहे, त्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुला. आणि कधी केला जोड? आता गेल्या वर्षी केला. गेल्या वर्षी हाकलला नाही? हाकली गेल्या वर्षीपासून नंबरात आहे का? गेल्या वर्षीपासून नंबरातच आहे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. यंदा 4 वेळा सेमीला हाकलली. हां, ती 2 वेळा पहिली, 2 वेळा दुसरी. यंदा छान. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, 20व्या गटामध्ये पहिली बसलेली गाडी आहे. नाव काय? मल्हार रोशन मगर सानगोटी यांची. अभिनंदन. कितवा गोल आला बैलांचा? 3 शर्यतीमध्ये 2दा. अच्छा, 2 शर्यतीमध्ये पहिला नंबर भेटला. अभिनंदन. आणि म्हणजे कधी गेलाय जोड हा? यावर काय बोलता? कुठून आणले बैल? कर्नाटकवरून आणले. छान. मग काय सांगाल शर्यतीबद्दल? कसं होतं आयोजन? आणि बंदर वगैरे कसं होतं? हां. माझा बैलांकडून काय अपेक्षा आहेत? कुठल्या गटापर्यंत गेले पाहिजे? ठीक आहे, मग क्वार्टर सेमीपर्यंत गेली पाहिजे. आणि येणार. शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला. मित्रांनो, प्री क्वार्टरमध्ये किती आली बाबा? 3री आलेली गाडी आहे. नाव काय? सुरेश पांडुरंग. गाव कोणता? बोरघर. भोर भोईगर. कुठे? मुरुड मध्ये आलं का? बोरली मांडला तिथं. अभिनंदन. कितवा गुलाल आहे पहिल्यांदा? नाही, म्हणजे नंबर किती वेळा आला या वर्षामध्ये? 3 वेळा नंबर आला. आधी कुठे मारला? वरंडे. ठीक आहे, 3 नंबर भेटले. तर अभिनंदन. आणि बैला कधी जोड केला? नाव काय बैलांचे? सरजा. चेंडू नाव ठेवलंय काय? नाव पण मस्त आहे. ठीक आहे, पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. काय ना तुमचं? अर्चित गरज, दादर. मुंबईला असतो का? कुठे मुंबईला? दादर. तुमचा सबस्क्रायबर आहे. हो काय, थँक्यू. आणि मुंबईला कुठे जॉब करता? जॉब नाही, कॉलेज आहे. कॉलेजला आहे का? इंजिनिअरिंग. बीकॉम. क्रिकेट खेळता का तिकडे? लेदर क्रिकेट खेळता. आणि बैलगाडीचा नाद कधीपासून लागला? लहानपणापासून. मग तुमची इच्छा नाही होत का रविवारी येऊन बघावं इकडे? नाही, होते मध्ये मॅच असेल तसं. अच्छा, पुढल्या वर्षी जोड बनवायचं. कोणत्या डिव्हिजनचं क्रिकेट खेळता? ए डिव्हिजन. ए डिव्हिजनचं मुंबईमध्ये. कोणत्या क्लबला? इकडे शिवाजी बाग जिमखाना. शिवाजी बाग जिमखाना. अच्छा, चांगला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती करा. आणि तुम्हाला IPL मध्ये वगैरे खेळायला बघा. नाव काय तुमचं? मला अर्चित घरत. हे नाव आम्हाला IPL किंवा मोठ्या टुर्नामेंटमध्ये बघायला आवडेल. मग इकडे टेनिस क्रिकेटमध्ये नाही येत का? खेळता का? इकडे खेळता? नाही, इथे आता यायचे मार्च. अच्छा, मग ते आता आमदार प्रीमियर लीग वगैरे होणार, त्यात फॉर्म नाही भरला का? नाही. ओके, ठीक आहे. पुढल्या वर्षी ट्राय मारायचं. तुमची टीम असायची पहिली वरंडे, सचिन वगैरे खेळायचे? नाही, मी राहिला इथे बीबीत. अच्छा, ओके, ठीक आहे. चला, क्रिकेटमध्ये तुमचं नाव जास्त मोठं होईल. आणि बाबा पुन्हा एकदा अभिनंदन. हॅलो. तर मित्रांनो, 14व्या गटामध्ये किती बसली? दुसरी. दुसरी बसले. नाव काय? जयवन नारायण ठाकूर. अभिनंदन. गाव कोणता? वरंडे. तर काय सांगाल, कितवा गुलाल आहे बैलांचा? पाचवा गुलाल आहे. बैल जामच छोटा, म्हणजे वय झाले का त्याचं की अजून व्हायचं? आत्ताच आहे. कोंडच आहे. अच्छा, म्हणजे अजून जुलायचा बाकी आहे. कधी गेलाय जोड? 3 वर्ष किती झाले नंबर मग आतापर्यंत त्यांचे? 3 वर्षात जवळजवळ 25-26 गुलाल. काय बोलतो? म्हणजे तुमच्याकडे कायम राहिले तर ते 100 गुलाल घेतील. नाही विकणार? नाव काय बैलांचे? बबल्या आणि म्हणे. कुठून घेतला जोड? घरच्या गाईचा बैल आहे का? आणि हा ढवरहून घेतला? अच्छा, म्हणजे चांगला आहे. तुम्ही बारीक बैल घेऊन त्यांना घडवलेत. डायरेक्ट कर्नाटकवरून येणारे बैल खूप आहेत यावेळी. काय सांगेल त्याबद्दल? डायरेक्ट कर्नाटकवरून येतात इकडे. आपण घडवलेले बैल चांगले असतात. मेहनतीचं फळ मिळाल्याचं हे असतं ते. ठीक आहे. काय नाव काय? तुमचंच नाव होतं गाडीला? किती वर्ष वय आहे तुमचं? 62 वर्ष. तुम्ही पण गाडी हाकलात का? आज पण स्वतः बसले?
हो अभिनंदन. गाडीवर केतन घरात बसतात, त्याच्या पायाला दुखापत झाले म्हणून तो बसलाय नाही. आणि बाबा स्वतः बसलेले. बाबा आणि मी बसलेलो. मग बाबांकडून काय शिकायला भेटलं तुला? ते जुने पहिल्यापासून गाडी हाकलतायत. मस्त ड्रायव्हर आहेत. आमचा केतन घरात ड्रायव्हर, त्याला पायाला दुखापत झाली त्यामुळे हे गाडीवर बसला नाही तो. यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटलं असेल, एवढे जुने आहेत तर. काय सांगाल बाबा, आधीची शर्यत आणि आताची शर्यत काय फरक वाटतोय? काय म्हणजे आज मी काय गाडी खूप मोठ्या द्या त्यामुळे गाडी कशी काढायची काय करायचं ते फक्त आपण व्हिडिओ समजतं ना. हां असं साईड मिळली काय निघालो आम्ही पटकन आणि आलो पुढे. ठीक आहे, अभिनंदन. तर मित्रांनो, नम्र लिगम यांची गाडी चौल जागमाता गाव यांची गाडी 17व्या गटामध्ये दुसरी आलेली आहे. अभिनंदन. आणि कितवा गुलाल आहे बैलांचा? 5वा असेल. या बैलांनी रोहा येथे गुलाल घेतला, आवाज हिंदकेसरी मैदानाला गुलाल घेतला, बेलीमध्ये गुलाल बेलीमध्ये नाही भेटला. इकडे वरंड्यात नाही, चिखलीला बसली. चिखलीला बसली. तर कंटिन्यू गुलालात असलेली गाडी आहे आणि यंदाच जोड केलेला आहे ना. अभिनंदन. काय स्वतः बसल्यावर गाडी येणार नाही, पण मी आज हाणून दाखवली. कोण लोक होती ती? होती कोणतरी करून दाखवलं त्यांना. करून दाखवलं. हा. आणि बैलांची नाव आहेत याचं नाव राघव आणि त्याचं नाव जालवा. राघव आणि जालवा. अभिनंदन. आणि काय अपेक्षा आहेत या बैलांकडून तुझ्या? अजून वरचा गट धावले पाहिजे असं अपेक्षा. आणि 7-8 बंधात वगैरे धावणार ती गॅरंटी. आणि तुला त्यासाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, 18व्या गटामध्ये तिसरी गाडी आली, 3रा नंबर आलेला आहे. नाव काय होतं? वसंत गणपत पाटील, गाव वळवली. अभिनंदन तुमचं. अभिनंदन बाबा. त्याला पकडा. तर काय सांगाल, कसे धावले बैल? आणि बाबा तुमचं वय किती आहे? 78 वर्ष वय आहे. काय सांगाल, तुम्ही त्यावेळी पण गाडी हाकललीत का? तर काय सांगाल, त्यावेळची शर्यत आणि आत्ताची शर्यत काय फरक वाटतोय? आता सगळ्या गाड्या भारी आहे. पहिल्या गाड्या एवढे बैल जोरदार नव्हते. आता जोरदार गाड्या झाल्या. काका तुम्ही काय सांगाल? आता सर्वजण कर्नाटकवरून बैल आणतात, कारण हेडीमधल्या बैलांचा हे कमी झालाय आता. बैलाच्या बाजारची बैल आणले हां. आणि गेल्या वर्षी पण यांनी 3-4 नंबर मारले आणि यावर्षी सुद्धा आता दुसरा नंबर, तिसरा नंबर आणि डायरेक्ट एवढ्या वरच्या गटात गाडी ही चांगल्या पद्धतीने माझ्या मित्राची म्हणजे किशोर वसंत पाटील आणि भाजन वसंत पाटील यांची गाडी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने धावलेली आहे. त्यांचं सगळ्यांचं मनभरून अभिनंदन. आणि तुम्हाला शुभेच्छा पुढील शर्यतीसाठी. गाडीवर ड्रायव्हर असतात ते माझा मुलगा मोठा मनीष चिरकर आणि छोटा संकेत चिरकर, हे दोघे ही गाडी गेल्या वर्षापासून हाकलतात. आणि हे दोघे आपली फायनलची गाडी पण हाकलतात. फायनलची पण गाडी ते दोघेच माझी मुले असतात. अभिनंदन. थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. तर 18व्या गटामध्ये 3 नंबर आलेली गाडी आहे. मगाशी हे मालक नव्हते आपल्यासोबत. नाव का तुमचं? किशोर पाटील. स्वतः मालक आहेत. काय सांगाल बैलांबद्दल? तो नाही येणार, तो नाही येणार. संकेत होता ड्रायव्हर. काय सांगशील, बैल कसे धावले आज? एकदमच वरच्या गटात टाकलेली का गाडी? बैल जेवढे चालतायत म्हणून ठीक आहे. पुढल्या वेळी अजून वरच्या गटात जाईल. आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील शर्यतीसाठी. तर मित्रांनो, 3ऱ्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? कंडू. पहिलं गाडीचं नाव सांग. अमित मानकर बोरपाडा. कितवा गुलाल आहे बैलांचा? बैलांचा पहिलाच गुलाल आहे. पहिल्यांदाच हाकलली की आधी हाकललेली? ही तिसरी शर्यत आहे. तिसऱ्या शर्यतीमध्ये पहिल्यांदा म्हणजे गुलालाची सुरुवात झाली. तर अभिनंदन. आणि काय नाव आहे बैलांची? खंडू. आणि कधी केलाय जोड? गेल्या वर्षी केला. आणि हे कोण बसले ड्रायव्हर? ड्रायव्हर आमचे मामा अंधू शिल्के, रोहित शिल्के म्हणून बसले. काय अपेक्षा आहे अजून बैलांकडून? कुठल्या गटात? अशी भरपूर अपेक्षा आहे, पण अशी आता सुरुवात झालेली आहे. बैल लहान आहेत, पण बैलांकडून भरपूर अपेक्षा आहे, ते नक्कीच पूर्ण करतील. ओके, अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. सेमीफायनल मध्ये 3य क्रमांक आलेला आहे. प्रथमतः अभिनंदन. आणि नाव काय होतं गाडीचं? राजा पवार. राजा पवार भादाने. आणि कितवा गुलाल आहे बैलांचा?
चौथा. सेमीफायनल मध्येच नाही, त्यात मागच्या वेळेला 20व्या ग्रुपमध्ये होते. लास्ट टाइमला सेमीफायनल मध्ये फिरली नाही गाडी. आज परत फिरली. ओके, म्हणजे वर्षाची सुरुवात तर चांगली झाली 4 गुण. आणि हा जोड कधी केलास? हा जो आता हा सर्जा म्हणून आहे ना, कर्नाटककडून घेतला आणि तो गेल्या वर्षी महाराज. अच्छा. आणि काय सांगशील बैलांची घडवणूक वगैरे आणि बंदराबद्दल वगैरे काय सांगशील? ना बैल चांगलेच आहेत दोन्ही पण, आणि खूप म्हणजे आपले हाऊस केले त्या बैलाने आता. आणि बंदर कसं आहे? बंदर चांगला आहे, खूप चांगलं बंदर आणि स्पीड आहे. आणि ड्रायव्हर कोण बसलेला? काका तुमच्या पवार. अभिनंदन. तुम्ही किती वर्ष गाडी हाकलताय? बंदीच्या आधीची शर्यत आणि आताची शर्यत काय फरक वाटते तुम्हाला? जोरात आहे. आणि त्यावेळी एवढी जोरात नव्हती. बैल पण तेव्हा एवढे हे नव्हते का? बैल पॉवरचे बैल नव्हते, आता चेंज झालेले आहे. आणि आता डायरेक्ट बैल कर्नाटकवरून येतात. पहिला आपण हेडीतून बैल घ्यायचं, नंतर मध्ये लहान असून बैल शिकवायचो आणि नंतर पळवायचो. तसं आता ना, डायरेक्ट कर्नाटकवरून लगेच लोक बैल मागवतात आणि डायरेक्ट गाडी. ठीक आहे, अभिनंदन. चेरकर साहेब या चेरकर साहेबांची मुलाखत घ्या. आपले मित्र आहेत. आपल्यासोबत आहेत चेरकर साहेब. यांची पण गाडी खूप वर्ष फायनल मध्ये पळत होती. बैलगाडीवाले. आणि काय सांगाल, आपली गाडी कधी फायनल मध्ये येईल? आता येईल ना महिनाभराच्या आतमध्ये 7-8-15 आपली गाडी. म्हणजे लवकरच बघायला भेटेल. आणि शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. आणि यांचं अभिनंदन. मस्त गाडी आणतात. थँक्यू. तर मित्रांनो, सेमी फायनल मध्ये पहिली बसलेली गाडी आहे. नाव काय होतं? पिळणकर बंधू चौल. आणि ह्या वर्षात किती 4था-5वा गुलाल असेल ना? 7वा गुलाल आहे. कंटिन्यू गुलालाच असलेली गाडी. आणि हिंद केसरी गाडीवान जितून आहे. काय सांगशील, 7 वेळेला तू गाडी नंबरात आणलीस? चांगली आपल्यासाठी आहे. बैल आता जाऊन कसा पण येऊ, गाडी बैल पालतात. आणि तू मागे बोललेलास की ही गाडी या वर्षामध्ये फायनल पर्यंत पोहोचवणार. कुठल्या 15 मध्ये तरी फायनल येईल. आणि नंबर पण मारणार. बैलांची नाव काय? हर्ष आणि आज अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, 21व्या गटामध्ये पहिली आली ना दादा? पहिली आलेली गाडी आहे सुशील पाटील मल्याण. सुशील पाटील हे नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप जुनं आहे. दादा, आपली गाडी फायनलला कधी येणार होता? पण पुढल्या वर्षी फायनल. बऱ्याच 1 वर्षाच्या गॅप नंतर आपली गाडी उतरली असेल ना? इकडे संजू काका पण आहे. काय सांगशील? 100% 7-8 टायमिंग देऊन आपण पुन्हा फायनलसाठी या वर्षीच. आणि या बैलांची नाव काय? त्याचं पाखरे आणि मोरा. आणि कधी केला असा जोड? आत्ताच केलंय, डिसेंबर महिन्यात. 4 महिने 3 महिने झाले. ओके, अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, प्री क्वार्टर मध्ये अंतरात पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं? सिद्धांत किशोर शेळके. सिद्धांत किशोर शेळके अंदोशी. अभिनंदन. तू नको सोडू. काय सांगशील, एकदम खतरनाकच बैल धावले तुझ्या आज. आज गाडी चांगली पळाली. हा. तो बाळ्या आणि हा शंभू. आणि कसं वाटलं, बंदर वगैरे कसं आहे? आज जाम बरं वाटलं, जाम खुश आहे आज. आणि एवढे गट झाले त्यात कोणाचेच अंतर नाही, एवढं अंतर दिलेलं आहे. हा, बरोबर, अंतर खूप दिलं. पुढल्या वेळेला गाडी नक्कीच सेमी. गाडीचा ह्या नाद नाही रे. बोला नाद एकच. बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, 21व्या गटामध्ये दुसरी गाडी आली आहे मयूर पाटील अंदोशी. अभिनंदन. काय सांगशील, कितवा गुलाल आहे हा? यंदाच्या वर्षाचा 3रा गुलाल आहे. आणि मागच्या गाडी हाकलली. हा. आणि बंदर वगैरे कसं होतं? बंदर छान आहे. बंदर एक आणि आयोजन कसं वाटलं यांचं? नंबर सुंदर आयोजन आहे. ओके. आणि बैलांची नाव काय? शिवा आणि शंभू. शिवा आणि शंभू. अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, जयेश पाटील कुरुल यांची गाडी 13व्या गटामध्ये 3री आलेली आहे. अभिनंदन. जयेश पाटील महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना सुद्धा आता बैलांचा नाद लागला. गेल्या वर्षी जोड केला ना? गेल्या वर्षी जोड केला. ह्या वर्षीचा 3रा का 4था नंबर आहे? 6वा बंदर आणि लगातार गुलालात असलेली गाडी आहे. आणि आज ड्रायव्हर तू होता. काय सांगशील, कसे धावले बैल? पहिल्या नंबरसाठी कुठे कमी पडलो? पहिल्या नंबरसाठी कुठे कमी पडलो? पहिल्या नंबरसाठी टर्न आहे त्याच्यावर ठीक आहे, गुलाल तर भेटला. कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, साहिल वाडेकर. साहिल 19व्या गटाला ना? 19व्या गटामध्ये 3रा नंबर आलेला आहे. अभिनंदन प्रथमतः मामा.
अभिनंदन गाडी मालक आहे. तर मामा काय सांगाल 3 बंदर फेल गेल्यानंतर आपल्याला नंबर भेटलाय? नंबर भेटला, 3 मंत्र फेल गेली. आमच्या पोरांना काहीच मजा करायला मिळाली नाही, हाऊस नाही वाटली, थंडा पण प्यायला मिळाला नाही. पण 19 रुपये आज गाडी मस्त 3 नंबर मिळाली, आम्हाला समाधान वाटलं. विशेष म्हणजे गुलाला वाढला बस, बाकी आम्हाला बक्षीसचं काही घेणे देणं नाही. कुठेतरी आपण बॅड पॅच मध्ये होता त्यावेळी कसं वाटत होतं? कारण गाडी नंबरला आल्यावर सगळे कौतुक करतात, पण पाठी आल्यावर काय तरी तर काय सांगाल त्याबद्दल? तेव्हा टीका पण होते त्यावेळी आपल्यावर. टीका पण होते, चांगले शाबासकी पण मिळते, पण असं तिकडे लक्ष द्यायचं नाही. आणि आज आपल्या बैलांनी नाव राखलं. पडला बैलांच्यावर एवढं समाधान आपलं. ओके. आणि ड्रायव्हर कुठे गेला? आम्ही कुठे आम्ही इकडेच गाडी मालक साहिल, अभिनंदन. थँक्यू. बोला नाद एकच. तर मित्रांनो गट क्रमांक 9 मध्ये दुसरा बसलाय ना, दुसरा नंबर आलेला आहे. नाव काय होतं गाडीचं? अभिनंदन. आणि कसं वाटतं आज कितवा गुलाल आहे वर्षातला? दुसरा गुलाल. गाडी जरा वरती टाकली असं वाटतंय ना 9व्या गटामध्ये म्हणजे. तर काय सांगाल बैलांबद्दल? ड्रायव्हर कोण बसलेला? सोबत इकडे. तर 9व्या गटामध्ये जरा वरतीच गाडी होती, तर कसे धावले बैल? पण बैलांचा हात बघायला गेलं तर आज एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या कर्नाटकवाले बैल 2-2 लाखाचे बैल आणि हे 15-15 हजार रुपयाची बैल आज गाडी नंबरात बसली म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि अभिनंदन. आता काय बैलांची नावं? सरपंच याचा राजा. सरपंच. आणि जोड कधी गेला? जोड गेल्या वर्षी आणि विशेष म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक वेळी गावठी बैलच असतात ना, कधीच नाही वरून बैल आणले. अभिनंदन. तर मित्रांनो 8व्या गटामध्ये 8वाच गट होता ना, 8व्या गटामध्ये 3री नंबरला आलेली गाडी. अभिनंदन. नाव काय? प्रकाश पाटील. गाव? चौल. काय सांगशील कसे धावलेत बैल आज? ड्रायव्हर कोण बसले? तूच होता का? स्वतः मालक ड्रायव्हर बसलेत का तुम्ही? कसे धावले बैल मग आज? अपेक्षेप्रमाणे धावले का? अपेक्षेप्रमाणे नवीनच आहे. नवीनच आहे. कधी घेतलाय जोडा? हा जोड कधी घेतलाय? यंदाच घेतला. दोन्ही यंदाच घेतला. 20 दिवसच झाले का? अच्छा. अभिनंदन. आणि पुढील शर्यती शुभेच्छा. नाव काय बैलांची? सोन्या आणि शंभू. सोन्या आणि शंभू. थँक्यू. तर मित्रांनो 8व्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं? सानिध्य दामोदर कांबळे, चिंचोटी. अभिनंदन प्रथमतः. धन्यवाद. आणि कसं होतं शर्यतीचा अनुभव? बंदर वगैरे कसं होतं? आणि बंदर कसं होतं? बंदर 1 नंबर बसला. बाबा तुमचं नाव काय? हरिचंद्र दामोदर कांबळे. किती वर्ष वय आहे? वय किती आहे? वय 76 वर्ष वय. आणि अजून तुम्ही शर्यती बघायला येत आहे. अभिनंदन तुमचं. आणि बैलांची नाव सांग. याचं नाव आहे कैची. हा. सोन्या. सोन्या. आणि कितवा गुलाल आहे बैलांचा? पहिली शर्यत पहिलाच गुलाल प्रथम क्रमांक. पहिली वर्षाची सुरुवातच केली काय? सुरुवातच आजपासून. ओके. अभिनंदन. आणि तुझं नाव काय? सानिध्य दामोदर कांबळे. तूच बसले आहात ना ड्रायव्हर म्हणून? मी आणि पप्पा. तुम्ही होते? अभिनंदन. 5व्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय दादा? मानवी मनुष्य अंदोशी. अंदोशीतलीत ना? अभिनंदन. आणि कितवी शर्यत होती बैलांची? यंदाची 6वी. आणि कितवा गुलाल आहे? हा पहिलाच आहे. 6व्यामध्ये पहिलाच गुलाल का? अच्छा. 6 शर्यतीमध्ये पराभव झाला तरी जिद्द सोडली नाही. गेल्या वर्षी 3 हॅट्रिक 4 हॅट्रिक झाले. हा. आणि आज पहिलाच गुलाल. या थांबा 1 मिनिट थांबा. आमच्या खांद्यावर हा. बैलांची नाव काय दादा? मोत्यानं बबलू. मला एक सांगा, 6 शर्यतीमध्ये पराभव झाला तर काय असं वाटलं का कधी काय आता बंद करावी गाडी? असं वाटलं. लोक पण बोलतात की गाडी गुलालात नाही आली. वाटलेलं असं. दादूस ये. गाडी आमची खालच्या गाठात लागलीच नाही, वरतीच काय 12-13. नाही कसं आहे, गाडी जेव्हा चालते तेव्हा लोक चांगलं बोलतात, पण जेव्हा पाठी राहते तेव्हा नाव पण ठेवतात. तर तेव्हा कसं काय होतात? 6 शर्यती झाल्या तुमच्या. बोलले असेल की गाडी बंद करा, जा नाही चालत बैल. आणि तुमचा विश्वास होता बैलांवर. आजचा लक होता आणि विश्वास होता बैलांवर. अभिनंदन. आणि पुढील शर्यतीची शुभेच्छा तुम्हाला. हा माझा भाचा आज पहिल्यांदाच बसला गाडीवर. हा स्वतः बसलेला का? कसं वाटलं तुला? पहिल्यांदा बसला का? वय किती आहे तुझं? 17 वर्ष वय आहे. म्हणजे आता 10वी झाली असेल, 11वीला असेल, 12वी झाली.
पेपर आहे 2 दिवसाच्या अगोदर. उद्या 2 दिवसांनी पेपर आहे का 12वीचा? छान, मस्त अभ्यास झाला. कसं वाटलं, कसा होता एक्सपिरियन्स तुझा पहिली शर्यत? पहिलीच नाही, मला मनापासून खूप इच्छा होती. हा. पण मामा बोलला आपल्या इकडे बिंदास बस. त्यामुळं वरांड्यात होते तेव्हा पण गाडीची आवाज होती म्हणून मी बसलो होतो. आज 5व्या गटात होते, हाऊस केली आणि तुझी हाऊस गुलालात रूपांतर झालं. लकी ठरला, अभिनंदन. तर मित्रांनो, 6व्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय बाबा? या संकेत सेलचे प्रथमतः अभिनंदन. आणि बाबा स्वतः ड्रायव्हर बसलेला ना. आपलं वय किती आहे? 55 वर्ष वय आहे, तरी सुद्धा आता गाडी हाकलायला बसतात. तर काय फरक वाटते तुमच्या काल्यातल्या शर्यती आणि आताच्या शर्यतीमध्ये? पहिला घाई करतात आणि बैलांचा कितवा गुलाल आहे? अच्छा, म्हणजे गुलालाची सुरुवात झाली आज. आणि काय बैलांची नावं काय? जर्सी आणि राजा. आणि जोड कधी केला? अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. हे पण ड्रायव्हर होते का? अभिनंदन. नाव काय तुमचं? अंदोशीतलेत का? ओके, अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, 4थ्या गटामध्ये पहिली गाडी आलेली आहे. नाव काय? गाव कोणता? आणि गाव कोणता? चौलची गाडी आहे, जवळचीच गाडी आहे. ते कसं वाटतंय आज? कितवा गुलाल आहे बैलांचा? अच्छा, आणि गुलाल कितवा? यावर्षी सुरुवात केली का तुम्ही? ओके, चांगली सुरुवात झाली, अभिनंदन. आणि जोड कधी केला? आणि तो कुठून आणलाय? किती वर्ष झाली तुझ्याकडे आहेत? अच्छा, 1च महिना झाला का? ओके, चांगला आहे मग पहिले. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, 4थ्या गटामध्ये दुसरी गाडी आलेली आहे. अभिनंदन. नाव काय होतं? मयूर गणेश राऊत. आणि मागच्या बंदरात पण दुसरी झाली आहे. लगातार दुसरा गुलाल भेटलेला. अभिनंदन. आणि काय सांगशील एकंदर शर्यतीबद्दल आणि बंदराबद्दल आणि तुझ्या बैलांबद्दल? बैल नवीन होते, चांगले पळाले. आणि इकडे अनिकेत आहे. अनिकेत, काय सांगशील? मयूरची जोरदार तयारी आहे, एकदम गावात टॉपला आहे मयूर आता बैलगाडीच्या बाबतीत. आणि पुढल्या बंदरात हॅट्रिकला चान्स आहे. बैलांची नाव काय? हा बंड्या. आणि कधी केलाय जोड? गेल्या वर्षी केलाय. गेल्या वर्षी हाकललीच नाही, या वर्षीच काढली. म्हणजे लगातार दुसऱ्या शर्यतीत 2 गुलाल झाले. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. हॅट्रिक झाली पाहिजे. मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये दुसरी आलेली गाडी आहे. सुयोग सुदाम ठाकूर. अभिनंदन प्रथमतः. आणि काय सांगशील, बऱ्याच दिवसांनी खानाव गावामध्ये गुलाल भेटलेला आहे. एवढ्या 4 शर्यती झाल्या असतील, आपल्या गावात काय गुलाल आला नव्हता आणि सुरुवात तुमच्यापासून झाली. काय सांगशील आज? खूप आनंद झाला आज. आणि बेलीत पण नाही लागली. बेलीत आपल्या गावातल्या कोणत्याच नाही लागल्या. तर तुमच्यापासून आज गुलालाची सुरुवात झाली. हे गाडी मला काय सांगाल, कशी धावलीत बैल? दुसरा टर्न केला ना. आणि आमचे वयस्कर आहेत बाबा, अभिनंदन. तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय बैलगाडी शर्यती आत्ताच्या? तुमच्या काळातल्या बैलगाडी शर्यती आणि आत्ताचं काय फरक वाटतोय? काहीतरी चेंज वाटतंय? हां, तर बोला एकदा. नाद एकच. अभिनंदन. तर मित्रांनो, कातलपाडा बंदरातील पहिल्या गटामध्ये 3य क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय? गाव कोणता? अभिनंदन प्रथमतः. आणि पहिली शर्यत होती बैलांची काय? बैलांची जरा ओळख करून द्या. पिस्तूल आणि बादल. अभिनंदन. पहिलाच सुरुवात झाली गुलालाची. आणि हे कोण बसलेलं ड्रायव्हर? हे गाड्या मला काय? आपलं नाव काय? सागर रसाळ. कोण बस? तुम्ही ड्रायव्हर बसलेले काय? रायगड पोलीस आहात का? हो, कॉप्स. अभिनंदन. आणि हे कसं आहे, बंदर चांगलं आहे का? सुंदर बंदर आहे, छान आहे. आणि महत्व गोष्ट म्हणजे बंदरात कुठला खड्डा नाही, काय नाही. बैल निवांत पडतात, बाजूकडा चान्स मिळते. खांब्यावर पण जास्त मोकळा पेस दिलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या विभागामध्ये बंदर आहेत, त्याप्रमाणे सगळ्यात महत्व चांगला आणि सुंदर बंदर हा वरंडेला आहे. ओके. आणि हा जोड कधी केला तुम्ही?
हा जोड आम्ही ह्याच वर्षी केला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा शिंगा असे त्याच्यावर पिस्तूल ठेवला आहे हा. आणि त्याच्या शिंगा सगळ्यात महत्त्व बादल ओके आणि यंदा जोड केला. अभिनंदन आणि पुढील शर्यती शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.